पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण, दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण, दोघही. कोणता स्वर तयार होतो? सांगा संधी काय होते? अरे बोला रे. पहिले पोरं फक्त रट्टा मारून परीक्षेला जातात किंवा क्लास लावत नाही, त्याच्या परीक्षा निघतात. मी असं म्हणत नाही परीक्षा निघत नाही, पण त्यांना जो वेळ लागतो तो वेळ जरासा जास्त लागत असतो त्या विषयात कमांड घेण्यासाठी. लक्षात आलं? आता कसं, आता एखादा विद्यार्थी परीक्षेत गेला आणि त्याला असा प्रश्न आला, मुनी अधिक इच्छा हा संधियुक्त शब्द आहे, याचा विग्रह खालील पर्यायातून ओळखा. ऑप्शन क्रमांक 1 मुनिच्छा, मुनिच्छा. ऑप्शन क्रमांक 2 मुनेच्छा. ऑप्शन क्रमांक 3 मुनिच्छा. ऑप्शन क्रमांक 4 1 व 3. सांगा कोणतं घेसाल? 1 व. असं 1 व 3 घेतला की मार्क भेटत, पण पहिले आपण एवढं जास्त जात नाही. आपण डायरेक्ट कोणता नंबर घेतो? 1 नंबर घेतला की आपण तिथं परीक्षेत 1 मार्क गमावला. आणि 1 मार्क गमावल्यानं काय होते हे तुम्हाला 1 मार्कानं कटल्यानं समजन, आणि ते पण मराठी सारख्या विषयात. आता हेच उदाहरण इथं आहे. पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण, बोला. पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण, दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण, दोघही. कोणता स्वर तयार झाला? सांगा मग तुमची संधी काय होईल? मुनी. म्हणजे कोणतं ऑप्शन? समजलं का? जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. आज आपला टॉपिक आहे मराठी व्याकरण मधला जो अतिशय कठीण समजला जाणारा संधी. संधी टॉपिकचं नाव काय? एकदम तुमच्या पाठ होऊन जाईल. 1 नंबर टॉपिक आहे. फक्त मी जेवढं शिकवतो तेवढं तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. जे मी सांगेन ते फॉलो करा. तुमचा हा टॉपिक आपोआप एकदम पाठांतर होऊन जाईल. आता संधी म्हणजे काय होत असते हे बघू आपण. संधी म्हणजे होत असते 2 स्वतंत्र वस्तू असतात, 2 स्वतंत्र गोष्टी असतात. त्या 2 स्वतंत्र गोष्टीचं असं एकत्रीकरण झालं म्हणजे एक ही वेगळी गोष्ट आणि एक ही वेगळी गोष्ट, ही अशी ज्यावेळेस अशी सोबत येते असं जॉईंट तयार होते, याला काय म्हणतात? मग ज्याप्रमाणे ह्या 2 स्वतंत्र वस्तू किंवा 2 स्वतंत्र गोष्टी एकत्र येऊन जे गोष्ट तयार झाली त्याला संधी म्हणतात. तसे शब्द पण असतात. ते 2 शब्द असे एकत्रित येतात आणि त्याच्यापासून एक जोड शब्द तयार होतो, त्याला काय म्हणायचं? मग आपण बोलता बोलता असे बरेच शब्द बोलतो जे संधियुक्त असतात. जसं तुम्ही कधीतरी असं म्हणता का, आज सूर्य अस्त लयच लेट झाला वाटते गड्या, असं बोलतो का आपण? आपण काय म्हणतो? आज सूर्यास्त लय लेट झाल्यासारखं वाटत आहे मला, असंच बोलतो ना आपण. आता उन्हाळ्याचे दिवस आहे, लेटच होणार आहे. सूर्यास्त, सूर्य प्लस अस्ताचा एक महिला वेगळी आश्रम वेगळा तयार काय होते? आलं का लक्षात? समजून राहिलं? जगत वेगळा नात वेगळा तयार काय होते? समजून राहिलं? यालाच काय म्हणतात? पण आपण जर संधी टॉपिक हा सेल्फ अभ्यासला तर आपण डायरेक्ट त्याचे विग्रह पाहतो, म्हणजे संधी पाहतो, पाठ करून टाकतो, पण ते लॉंग टाइम लक्षात राहत नाही. आपल्याला कन्सेप्च्युअल हा टॉपिक पाहायचा आहे ज्याचं नाव काय आहे? चला लक्षात आलं? मग हे संधी आहे, याचे प्रकार पडतात. कोणताही टॉपिक म्हटलं ते टाइप्स पडतात. संधीचे प्रकार किती पडतात? किती प्रकार पडतात? आता ते बघू आपण कसे पडतात ते. आता सर्वांनी लक्ष द्यायचं, सर्वांनी सोबत मध्ये चालू नोट्स मध्ये लिहून पण घ्यायचं. प्रकार, पहिला प्रकार पडतो स्वर संधी. कोणता प्रकार? स्वर संधी. एकूण स्वर. अरे एकूण स्वर. स्वराचे प्रकार पहिला, दुसरा. पाहिलं की नाही आपण? ते स्वर होय, त्याला कोणती संधी म्हणतात? दुसरा प्रकार ज्याचं नाव आहे व्यंजन, यालाच हलसंधी सुद्धा म्हणतात. व्यंजन म्हणजे ते हलंत असतात ना, म्हणून एकूण व्यंजने. अरे बोला, एकूण व्यंजने. व्यंजनाचे प्रकार, व्यंजनाचे प्रकार आताच बघितलं की नाही आपण, त्यालाच कोणती संधी म्हणायचं? त्याच्यानंतर व्यंजन संधी नंतर जो तिसरा प्रकार आहे त्याला म्हणतात कोणती संधी? विसर्ग संधी. विसर्ग हे विसर्गाचं चिन्ह होय. असे 2 टिंब म्हणजे याला काय म्हणायचं? आता बघा हे कसं आपण बघू. संधीचे प्रकार किती? अरे संधीचे प्रकार किती? पहिला कोणता? दुसरा कोणता? तिसरा कोणता? उदाहरणार्थ आता मी एक असं उदाहरण घेतलं तुम्हाला, जसं बोललो मी, महिला प्लस आश्रम. महिला अधिक. मला सांगा इथून ला आहे की नाही? ला, ला मधून काय बाहेर पडतो? ला. म्हणजे ल मध्ये आ टाकला तर ला तयार होते. काय बाहेर पडला? आणि पहिला शब्द काय आहे? हा काय आहे? अरे बोला काय आहे? हा काय आहे? स्वर प्लस स्वर म्हणजे? अरे स्वर प्लस स्वर म्हणजे? स्वर प्लस स्वर म्हणजे? स्वर प्लस स्वर म्हणजे? त्याच्यानंतर प्रकार नंबर 2 कोणता आहे? व्यंजन संधी. कोणता संधी? जसं आता एक उदाहरण घेतलं होतं मी, जगत अधिक नाथ. जगत अधिक. अजून एखादं उदाहरण याचं, सत अधिक आचार. हे मी का घेतलं ते तुम्हाला सांगतो. सत अधिक आचार. आता लक्षात येता? ठीक आहे. बघा आता इथून काय बाहेर आला? त एक काय आहे? अरे त एक काय आहे? न पण एक काय आहे? का नाही?
आता बघा इथून काय बाहेर आला, त एक का आहे, आ एक का आहे, म्हणजे आपण याला असं म्हणू शकतो का, व्यंजन प्लस व्यंजन किंवा, मग मला सांगा व्यंजन संधीचा सूत्र काय, व्यंजन प्लस व्यंजन किंवा, व्यंजन प्लस व्यंजन किंवा स्वर. कोणती संधी, संधीचे प्रकार, पहिली स्वर संधीचा फॉर्म्युला, त्याच्यानंतर व्यंजन संधीचा फॉर्म्युला, व्यंजन प्लस व्यंजन किंवा, याच्यानंतर कोणती संधी, एका तपह बल. चला त्याच्यानंतर इथं अ इन असं सांगता, इथून काय बाहेर आला, प च्या नंतर कोण दोन टिंब बाहेर आले ना, याला काय म्हणायचं, काय म्हणायचं, हा ब म्हणजे कोण झाला, एखाद्या वेळेस इथं काय येईन, स्वर पर येईन. कोणती संधी तयार होते, आता फक्त एकदा रिव्हिजन करता काय, बोला. संधीचे प्रकार, पहिला स्वर संधीचा फॉर्म्युला, दुसरा व्यंजन संधीचा फॉर्म्युला, विसर्ग संधीचा फॉर्म्युला, विसर्ग प्लस व्यंजन किंवा, आपण कोणता टॉपिक पाहतोय, संधीचे प्रकार किती पडून राहिले, समजून राहिलं का तुम्हाला. चला पुढच्या स्लाइडवर. आता पहिला प्रकार कोणता पाहायचा आपल्याला, पहिला प्रकार कोणता बघितला होता आपण, कोणती संधी, समजून राहिलं तुम्हाला. आता एक लक्षात घ्या काय, आपण हे उदाहरणं आहेत, याला आपण काय म्हणायचं, विग्रह. काय म्हणायचं याला, इथं एकत्र येणारे कार्य आहेत आणि याच्यापासून तयार काय होईल, जो नियम आहे तो नियम आपण इथं लिहून घेणार आहोत. लक्षात आलं. आता एक विचार करा, याचा पाय मोडलेला आहे का, आहे का, मग याचा पाय मोडलेला नाही म्हणून इथं काय बाहेर पडणार आहे, काय बाहेर पडणार आहे, समोर का आहे, समोर का आहे, तयार काय बघा, इथून पडला अ बाहेर, इथून पडला, इथून पडला, इथून पडला, इथून पडला, इथून पडला, इथून पडला, समजून राहिलं ना, इथून पडला, 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 समजून राहिलं, लक्षात येऊन राहिलं सर्वांच्या, हे कसं कसं बाहेर पडलं हे. आता मी नियम लिहितो. नियम असा आहे, याले मनाचा पहिला शब्द, कोणता शब्द मनाचा, याले मनाचा दुसरा शब्द. हे पहिल्या शब्दातील, हा जो आहे हा पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण आहे. पहिल्या शब्दातील कोणता वर्ण, आणि हा दुसरा आहे, या दुसऱ्यातील कोणता, समजून. पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण, दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण, पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण, दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण, दोघही पाना आ असंच आहे की नाही. जर ई आलं तर ईच येणार, ते पुढच्या स्लाइड मध्ये आपण पाहणार आहे. समजून राहिलं मला काय म्हणायचं, म्हणजे आपण बघितले होते स्वराचे दीर्घ प्रकार, पहिला उच्चारानुसार ऱ्हस्व दीर्घ, दुसरा जातीनुसार सजातीय, पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण, आवाज असा रप्पा रप्पा आला पाहिजे, पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण, दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण, दोघही आहे की नाही, ऱ्हस्व किंवा दीर्घ दोघही कसे, दोघेही एकाच जातीचे, एकाच जातीचे असेल तर याच्याबद्दल एकच दीर्घ स्वर तयार होतो. एकच कोणता स्वर तयार होतो, दीर्घ स्वर तयार होतो, दीर्घ स्वर तयार होतो. यालाच दीर्घत्व किंवा सजातीय स्वर संधी असे. चला आता माझ्यासोबत एकदा सुरू करा. पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण, दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण, दोघही कोणता स्वर तयार होतो, अरे बोला ना, अरे बोला ना, अरे बोला ना, कोणता स्वर सांगा, संधी काय होते, जनादेश. कोणता आदेश, पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण, दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण, दोघही कोणता स्वर तयार होतो, सांगा संधी काय होते, अरे बोला रे, पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण, दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण, दोघही कोणता स्वर तयार होतो, सांगा संधी काय होते. समजून राहिलं का, पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण, दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण, दोघही कोणता स्वर तयार होतो, सांगा संधी काय होते. कोणती जली, समजलं का, आलं का लक्षात. पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण, दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण, दोघही कोणता स्वर तयार होतो, सांगा संधी काय होते. कोणती अवस्था कोणाची झाली आहे सध्या,
अबे पाकिस्तानची कोणाची काय? चला, पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण, दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण, दोन्हीही कोणता स्वर तयार होते? सांगा संधी काय होते? कोणता अर्जुन? समजून राहिलं का? पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण, दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण, दोघही कोणता स्वर तयार होतो? सांगा संधी काय होते? कोणता अक्षर? पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण, दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण, दोघही कोणता स्वर तयार होतो? सांगा संधी काय होते? समजून राहिलं का? काढा स्क्रीनशॉट पटकन. काढला तुम्ही स्क्रीनशॉट. चला पुढे. ही सांगा संधी काय होते? कोणती आज्ञा? पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण, दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण, सांगा कोणता स्वर तयार होतो? कोणता स्वर? सांगा संधी काय होते? समजून राहिलं का? पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण, दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण, दोघही कोणती संधी तयार होते? सांगा काय होते? महिष. हा, काय तयार होईल? महेश नाही, महिष. पुढे बघा. पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण, दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण, दोघही कोणता स्वर तयार होतो? आता तुम्हाला एक सांगतो, जे पोरं फक्त रट्टा मारून परीक्षेला जातात किंवा क्लास लावत नाही, त्याच्या परीक्षा निघतात. मी असं म्हणत नाही परीक्षा निघत नाही, पण त्यांना जो वेळ लागतो तो वेळ जरा जास्त लागत असतो त्या विषयात कमांड घेण्यासाठी. लक्षात आलं? आता कसं, आता एखादा विद्यार्थी परीक्षेत गेला आणि त्याला असा प्रश्न आला, मुनी अधिक इच्छा हा संधियुक्त शब्द आहे, याचा विग्रह खालील पर्यायातून ओळखा. ऑप्शन क्रमांक 1 मुनिच्छा, मुनिच्छा. ऑप्शन क्रमांक 2 मुनेच्छा. ऑप्शन क्रमांक 3 मुनिच्छा. ऑप्शन क्रमांक 4 1 व 3. सांगा कोणतं घेसाल? 1 व. असं 1 व 3 घेतला की मार्क भेटत, पण पहिले आपण एवढं जास्त जात नाही. आपण डायरेक्ट कोणता नंबर घेतो? 1 नंबर घेतला की आपण तिथं परीक्षेत 1 मार्क गमावला. आणि 1 मार्क गमावल्यानं काय होते हे तुम्हाला 1 मार्कानं कटल्यानं समजन. आणि ते पण मराठी सारख्या विषयात. त्यात एखाद्या कठीण शत्रूकडून जर आपण हरलो तर मग ते हरल्यासारखं तरी वाटते, आणि याच्यात जर हरलो तर विषय संपला. मग आता एक विचार करा. आता हेच उदाहरण इथं आहे. पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण, बोला. पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण, दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण, दोघही कोणता स्वर तयार झाला? सांगा मग तुमची संधी काय होईल? मुनी. म्हणजे कोणतं ऑप्शन? समजलं का? एवढी आपल्याला गरज. मुनीच्छा, मुनी. राजाधिकाज्ञा, राजाज्ञा. विद्याधिकाले, विद्या. असे करतात पुरं पाठ. मही अधिकीश, महेश. मुनी अधिकीच्छा, मुनिच्छा. गिरी अधिकीश, गिरीश. असं करतात. तसं पाठ कसं करावं लागते? पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण, दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण, दोघही कोणता स्वर तयार होतो? सांगा संधी काय होते? अरे समजलं का? अशी चीन विलांटी. समजलं का? आलं लक्षात? समजलं? घ्या. पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण, टाकले काय? पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण, दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण, दोघही कोणता स्वर तयार होतो? सांगा संधी काय होते? प्रत्येक. समजून राहिलं? अरे लक्षात येऊ राहिलं का? पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण, दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण, दोघही कोणता स्वर तयार होतो? सांगा संधी काय होते? अबे झाली का बॅटरी तुमची? बाबू नोकरीने लागली ना, याच्यापेक्षा बेकार दिवस येतील. वावरात पुंजाने वेचाले जा लागन, पराठीचे पुंजाने असते, वरून ऊन तपत राहते, असे गोळा कर लागते है ना. मग तुम्ही जसाल त्याला आग लावाले गेले की मग हवा अशी फिरते, मग त्याचा शेक आपल्या अंगावर येते. गेले का कधी तुम्ही वावरात? अशा टायमात वावरात शेण खतं फेकायला जा लागते, असं टोपलं असं फेका लागते. लहानपणी जात जातो है ना. ट्रॅक्टरची सोय नाही लागलं, बैलगाड्यात तुम्हाला शेणखत घेऊन जायला लागेल. त्याच्यापेक्षा बरं आहे मना पटकन. पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण, दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण, दोघही सांगा कोणता स्वर तयार होतो? तरी पण पावरने वाढ लागला लेखो तुमचा 8वा भविष्य असं होईल. सांगा काय होते? फरी एक. समजून राहिलं का? मला काय म्हणायचं आहे? विलांटी कशी असली पाहिजे? मारा स्क्रीनशॉट. पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण, दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण, दोघही कोणता स्वर तयार होतो? सांगा संधी काय होते? हरित. समजलं का? हाच नियम आहे. समजलं? या पुढे. पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण, दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण, दोघही कोणता स्वर तयार होतो?
दीर्घ स्वर कोणता स्वर? सांगा संधी काय होते? भूत. समजलं का? या पुढे पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण, दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण, दोघही. सांगा कोणता स्वर तयार होतो? सांगा संधी काय होते? वधूत. वधूत्कर्ष. आलं का लक्षात? चला घ्या. पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण, दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण, दोघही. सांगा संधी काय होते? कोणता? दय. समजून राहिलं का? ह्या जोरानं. पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण. आता तुमच्या पुढे हा प्रश्न पडला असेल, इथून कोणता ऊ घेऊ? हा घेऊ का हा घेऊ? तर एक लक्षात घ्या, एक लक्षात घ्या. जर समजा र आहे आणि त्याला जोडून आलेला उकार असेल आणि तो जॉईंट नसेल म्हणतात. काय नसेल? हा लक्षात येऊन राहिलं? जर र असेल आणि त्याला असा जॉईंट असेल, हा जॉईंट आहे की नाही? जर जॉईंट नसेल तर तिथून रस्व ऊ काढा, आणि जॉईंट असेल तर तिथून. समजून राहिलं? इथं जॉईंट आहे का? हो. चष्मा बरोबर लावा. इथं जॉईंट आहे का? नाही. म्हणून कोणता ऊ? पहिला ऊ. पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण, दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण, दोघही. सांगा कोणता स्वर तयार होतो? दीर्घ स्वर तयार होतो. संधी काय होते? गुरु. पा जॉईंट झाला. गुरुप. गुरुपदेश. आलं का लक्षात? समजून राहिलं का? हा ऊ कॅन्सल होऊन याच्यात विलीन झाला, हा ऊ कॅन्सल होऊन याच्यात विलीन झाला, हा ऊ कॅन्सल होऊन झाला की नाही? त्याला घ्या डबल. चांगलं म्हणलं म्हणा. पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण, दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण, दोघही. कोणता स्वर तयार होतो? सांगा संधी काय होते? कोणती तरी. समजलं का? पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण, दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण, दोघही. कोणता स्वर तयार होतो? कोणती संधी होते? भूर्जा. कोणती? पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण, दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण, दोघही. कोणता स्वर तयार होतो? काय होते संधी? जर दोन्ही स्वर असेल, काय असेल? दोन्ही स्वर प्लस. म्हणजे कोणती संधी पाहून राहिलो आपण? स्वर संधी. आणि पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण, दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण, त्याच्याबद्दल कोणता स्वर तयार होऊन राहिला? म्हणून त्याला म्हणा दीर्घत्व संधी. आणि दोन्ही सोबत आले म्हणून कोणती संधी? सजातीय स्वर. खरंच समजलं का तुम्हाला? नक्की. हा आपला स्वर संधी मधला. बघा आता मला एकदा सांगा फक्त, संधीचे प्रकार किती? पहिला, दुसरा, तिसरा. स्वर संधीचा कोणता प्रकार बघितला आपण? पहिला प्रकार. कोणता प्रकार? त्याचं नाव काय आहे? दीर्घत्व किंवा सजातीय स्वर. तुम्हाला खरंच समजलं? समजलं नाही तर हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघा. संधी हा टॉपिक पाठांतर केल्याशिवाय मार्क भेटत. मी तुम्हाला कन्सेप्टही क्लिअर करून दिल्या आणि तुमचं पाठांतरही करून घेतलं. पाठांतर कसं केलं आपण? पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण, दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण, दोघही. कोणता स्वर तयार होतो? यालाच दीर्घत्व किंवा सजातीय स्वर संधी असे. खरंच तुमच्या पाठ झालं का? समजलं? बाकीचे पार्ट उद्याला बघू. जय हिंद, जय महाराष्ट्र.